न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। किम्स हॉस्पिटल ठाणे येथे इंडियन असोसिएशन ऑफ गॅस्ट्रोइंटेस्टिनल एंडोसर्जरी यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या ALS रोबोटिक्स 2026 फेलोशिप ऑफ ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरी अँड रोबोटिक्स या प्रतिष्ठित शैक्षणिक कार्यशाळेला देशभरातील शल्यविशारद आणि आरोग्य सेवा व्यावसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। मिनिमली इन्व्हेसिव्ह आणि रोबोटिक शस्त्रक्रिया क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि ज्ञान विनिमय यावर आधारित या 3 दिवसीय कार्यशाळेमध्ये तज्ज्ञांचं मार्गदर्शन, परस्पर संवादी चर्चा तसेच अत्याधुनिक शस्त्रक्रियांची थेट प्रात्यक्षिका आयोजित करण्यात आली आहे। देशातील विविध शहरांमधील नामांकित शल्य विशारदांकडून करण्यात येणाऱ्या प्रगत लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक शस्त्रक्रियांचं थेट प्रक्षेपण ठाण्यातील किम्स हॉस्पिटलमध्ये करण्यात येत आहे। त्यामुळे सहभागी डॉक्टरांना आणि आरोग्य सेवा व्यावसायिकांना आधुनिक शस्त्रक्रिया तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष निरीक्षण करण्याची संधी मिळते। या कार्यशाळेत 80हून अधिक शल्यविशारद, वैद्यकीय तज्ज्ञ आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील व्यावसायिक सहभागी झालेत। लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक शस्त्रक्रिया क्षेत्रातील नव्या घडामोडी, संशोधन आणि उपचार पद्धती याबाबत सखोल माहिती देणारं हे व्यासपीठ ठरतंय। कार्यशाळेचं नेतृत्व डॉक्टर अनिल हिरूर, संचालक ऑन्कोलॉजिकल सायन्सेस, किम्स हॉस्पिटल ठाणे करत असून त्यांच्या समवेत देशातील विविध नामांकित शल्यविशारद आणि तज्ज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करतायत। या उपक्रमामुळे रोबोटिक आणि मिनिमली इन्व्हेसिव्ह शस्त्रक्रिया क्षेत्रातील कौशल्य वृद्धीला चालना मिळणार असून आधुनिक आरोग्य सेवेच्या दिशेने हे एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे। नमस्कार। किम्स हॉस्पिटल आणि इंडियन असोसिएशन ऑफ गॅस्ट्रोइंटेस्टिनल एंडोस्कोपिक सर्जन्स ही जी संस्था आहे या दोघांच्या संयोगाने आज फाल्स रोबोटिक्स नावाचा एक ट्रेनिंग प्रोग्राम आपण इथे घेतला। 100हून अधिक सर्जन्स इकडे आलेले आहेत। भारताच्या प्रत्येक कोपऱ्यातनं तर आलेलेच आहेत, त्याबरोबरच बांगलादेश, नेपाळ इकडून सुद्धा सर्जन आलेले आहेत ज्यांना रोबोटिकमध्ये इंटरेस्ट आहे। आता रोबोटिक्स ही पद्धती अतिशय नवीन आहे आणि जी दुर्बिणीने किंवा सामान्य भाषेत ज्याला लेझर प्रक्रिया म्हणतात, तर दुर्बिणीने जी सर्जरी केली जाते त्या सर्जरीमध्ये ही एक उन्नती झालेली आहे आणि त्यामुळे रुग्णांना ह्याच्यामध्ये फायदा होतो। ते लवकर घरी जाऊ शकतात, दुखणं कमी होतं, इन्फेक्शनचे चान्सेस कमी होतात आणि ह्या सर्व गोष्टींमुळे त्यांना आपल्या जे कामकाज आहे त्याला परत जाणं जास्ती सोयीस्कर पडतं, जास्ती सोपं पडतं आणि त्यामुळेच ही पद्धती आता जास्तीत जास्ती लोकांना शिकून घ्यायची आहे आणि लोकांना प्रॅक्टिस करायची आहे। पण त्यासाठी आपल्याला जे प्रॅक्टिसिंग करण्यासाठी त्याला जे ट्रेनिंग आहे ते ट्रेनिंग उपलब्ध करून घेण्याचं काम आज IAGS आणि किम्स हॉस्पिटल मार्फत हे होत आहे आणि ह्याच्याबद्दल मला अतिशय आनंद आहे। आमचे IAGSचे जे प्रेसिडेंट आहेत गोविंदराज सर, ते त्रिचीहून इथे आलेले आहेत ट्रेनिंग देण्यासाठी आणि IAGS मध्ये 13,000 सर्जन्स आहेत आणि ह्या 13,000 सर्जनची संस्था आहे जी नेहमीच रुग्णांसाठी आणि सर्जन्ससाठी जे अत्याधुनिक गोष्टी आपल्याला जगभर उपलब्ध आहेत ते त्यांच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न ही सातत्याने करत असते। त्यामुळे आज अतिशय आनंद होतोय की आज 100हून अधिक सर्जन्स आलेले आहेत आणि त्यांना आम्ही ट्रेनिंग देऊ शकतो आहे। एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी। TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 वर्षात प्रत्येक क्षेत्राला देशाला दिशा देण्याचं काम करीत देशाला आत्मनिर्भर बनवण्याचं काम केलंय। त्यामुळे पूर्वी अनेक बाबतीत अन्य देशांवर अवलंबून असणारा भारत देश प्रत्येक क्षेत्रात स्वयंपूर्ण होत असल्याचं प्रतिपादन करीत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मोदी सरकारच्या 12 वर्षाच्या कामगिरीचा व्यापक आढावा घेतलाय। ठाणे येथे शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये, प्रदेश सरचिटणीस आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले उपस्थित होते। महाविकास आघाडीचे सरकार हे गरीब हटाव असं म्हणायचे, प्रत्यक्षात त्यांनी त्याबाबत काय केलं हे सगळ्यांना ठाऊक आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने 25 कोटीपेक्षा अधिक जनतेला गरिबी रेषेबाहेर काढण्याचं काम केलंय।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 80 कोटीपेक्षा अधिक जनतेला दोन्ही वेळेचं अन्न मिळालं पाहिजे म्हणून अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून मोफत धान्य देण्याचं काम केलंय. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरीबाला स्वतःचे हक्काचे घर मिळाले पाहिजे हे उद्दिष्ट ठेवलंय. देशहिताच्या दृष्टिकोनातून देशाच्या सीमा सुरक्षित राहिल्या पाहिजेत अशी चर्चा यापूर्वीही युपीए सरकारमध्ये होत होती, परंतु त्यादृष्टीने एकही पाऊल त्या सरकारनं उचललं नव्हतं. 2014 मध्ये देशहित जपणारे मोदी सरकार सत्तेत आले तेव्हापासून त्यासाठी आवश्यक ते निर्णय घेण्यात आलेत. संरक्षण सामग्रीसाठी पूर्वी आपापल्या वेगवेगळ्या महासत्ता असणाऱ्या देशांवर अवलंबून राहावं लागत होते, परंतु आता संरक्षण क्षेत्रामध्ये निर्यात करणारा सर्वात मोठा देश म्हणून भारत पुढे येत असल्याचं चव्हाण यांनी स्पष्ट केलंय. ठाणे शहरात अनधिकृत बांधकामे आणि फेरीवाल्यांचे पेव फुटले असून अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे माफिया मुजोर झालेत, तर आयुक्त अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाही. ही गंभीर समस्या येत्या पावसाळी अधिवेशनात ऐरणीवर आणणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली आहे. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित 108व्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना आमदार संजय केळकर यांनी ही माहिती दिली आहे. ठाणे शहरात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले असून सर्व प्रभागात मोठ्या प्रमाणात ही बांधकामे सुरू आहेत. यामुळे उपलब्ध सोयी सुविधांवर ताण पडून सर्वसामान्य नागरिक आणि महापालिकेची देखील आर्थिक फसवणूक होत असते. दुसरीकडे अनधिकृत फेरीवाले देखील पदपथ आणि रस्ते व्यापून व्यवसाय करतायत. या व्यवसायातून कोट्यवधींच्या हप्त्यांची उलाढाल होत असते. या दोन्ही समस्यांनी करदाते ठाणेकर त्रस्त असून याबाबतच्या तक्रारीनंतरही महापालिका अधिकारी कारवाई करत नसल्याने शहरात माफिया मुजोर झालेत, तर आयुक्त या अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाही. या समस्यांबाबत ठाणेकरांमध्ये असंतोष असून हे मुद्दे येत्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित करून राज्य शासनाला यात हस्तक्षेप करण्यास भाग पाडणार असल्याची माहिती केळकर यांनी दिली आहे. कळव्यातील वाघोबा नगर येथे सुरू असलेल्या अनधिकृत मशिदीच्या बांधकामाबाबत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर महापालिकेनं कारवाई केली, मात्र ही कारवाई पूर्ण करावी अशी मागणी करत वेळीच कारवाई केल्यास भविष्यात संघर्ष निर्माण होत नाही असं मतही केळकर यांनी व्यक्त केले. 108व्या जनसंवाद उपक्रमामध्ये नेहमीप्रमाणे विविध ठिकाणची अडलेली नडलेली रहिवासी आणि नागरिक या ठिकाणी आले होते. त्याच्यामध्ये ज्यांची विषय जे आहेत ते मार्गी लागले ते देखील धन्यवाद देण्यासाठी आले होते. त्याच्यातला अत्यंत महत्त्वाचा विषय जो होता तो SRA प्रकल्प जे ऑनगोईंग आहे त्याला क्लस्टरमध्ये घेतलं गेलं होतं आणि काही केल्या सदरचं डिपार्टमेंट जे आहे ते कुठल्या तरी बाह्य शक्तीच्या दबावामुळे ते दोन्ही SRA प्रकल्प जे आहेत ते क्लस्टरमधनं बाहेर पडत नव्हते आणि त्याच्यामुळे हाय पॉवर कमिटीच्या माध्यमातून ते त्यांना मोकळं करायला लागतं क्लस्टरच्या मधनं आणि मग ते त्यांचा SRA करू शकतात. तर त्याच्यासंबंधी हाय पॉवर कमिटीशी मी बोललो आणि 2 दिवसामध्ये त्यांना हे दोन्ही प्रकल्प जे आहेत ते SRA क्लस्टरच्या मधनं बाहेर पडले आणि त्याच्यामुळे या नागरिकांना फार मोठा दिलासा मिळाला. कारण नाहीतर क्लस्टरच्या याच्यात जर अडकून पडले असते तर पुढची 20-25 वर्ष त्यांना काहीच कुठलीही डेव्हलपमेंट करता आली नसती आणि त्याच्यामुळे त्यांनी या संबंधात धन्यवाद दिले. महापालिकेचं देखील फायलेरिया विभाग जो आहे या फायलेरिया विभागामधल्या जे म्हणून त्या ठिकाणी स्वच्छतेचं काम करतात, म्हणजे जे घाणीत काम करतात तो सफाई कामगार ही जी व्याख्या आहे शासनाची तर त्याच्याप्रमाणे त्यांना वारसा हक्क मिळाला पाहिजे. माननीय आयुक्तांनी निर्देश देऊन देखील ही सगळी मधली जी लोक आहेत झारीतले शुक्राचार्य हे त्यांना मान्यता लवकर देत नाहीत, त्यांना पुढे फाईल सरकवत नाहीत. महाराष्ट्रामध्ये पुणे महापालिकेने देखील फायलेरियाच्या सफाई कामगारांना स्वच्छतेचं काम करणाऱ्यांना हा वारसा हक्क दिलेला आहे आणि त्याच्यामुळे यांना देखील मिळाला पाहिजे अशा प्रकारचं आम्ही भूमिका घेतली होती. त्या संबंधात निर्देश दिले गेले पण अजून ते झालेलं नाही, परंतु हे प्रलंबित काम लवकरात लवकर होईल अशा प्रकारचं त्यांनी आपल्याला आश्वासित केलं आहे.
खरं म्हणजे त्यांनी मागच्या बैठकीमध्येच हे करायला पाहिजे होतं, पण ते मी म्हटल्याप्रमाणे अनेक अशा प्रकारची प्रकरणं जी आहेत ती हातावेगळी करण्यापेक्षा ती लाल फितीमध्ये टाकण्यामध्येच या प्रशासनाला आनंद वाटतो आणि मग त्यांच्या सातत्याने डोक्यावर बसायला लागतं. पण या जनसंवाद कार्यक्रमाचा हेच उपयोग आहे की शुक्रवारी नाही केलं तर सोमवारी परत मंडळी ते येते आणि सोमवारी नाही केलं तर परत शुक्रवारी येते आणि त्यामुळे आपोआप त्याचा पाठपुरावा होतो आणि काम होतं. पाण्याचा प्रॉब्लेम जो आहे तो मागच्या वेळेला तर जवळजवळ 10 सोसायट्यांचे प्रतिनिधी आले होते. आज देखील रुस्तमजीचे प्रतिनिधी या ठिकाणी आले होते. रुस्तमजी ही फार मोठी सोसायटी आहे आणि त्याच्यामध्ये शेकडो फ्लॅटधारक आहेत आणि त्या ठिकाणी देखील पाण्याचा फार मोठा प्रॉब्लेम होतो. टँकरही मिळत नाही आणि पाणीही मिळत नाही. तर त्या संबंधामध्ये देखील आम्ही उपायुक्ताच्या बरोबर त्यांची मीटिंग जी आहे ती आयोजित केलेली आहे. फसवणुकीचे अनेक विषय जे आहेत, नोकरी केली 30 वर्ष काम केलं, मालक जो आहे तो त्यांना पैसे देत नाही. नोकरी केली, काम केलं, प्रॉव्हिडंट फंड आणि जी काही रक्कम थकबाकी असते ती कंपनीकडनं मिळाली नाही, कंपनी बंद पडली, त्यांना पैसे मिळालेले नाही. असे व्यक्तिगत आणि समूह म्हणून देखील अनेक लोक या ठिकाणी येत असतात. त्याचा देखील आम्ही पाठपुरावा करून त्याचा मार्गी त्यांचं काम जे आहे ते मार्गी लावतो. कर्व्याला देखील अनेक ठिकाणी, एका ठिकाणी वाघोबानगर भागामध्ये मशिदीचं काम जे आहे ते ऑनगोईंग सुरू ठेवलं होतं. बघा, हे आपण काळजी घ्यायचं काम आहे की अशा प्रकारे अवैध मदरसे, अशा प्रकारे अवैध मशीद ही खपून घेता कामा नये. वेळच्या वेळी जर त्या ठिकाणी कारवाई केली तर हे पूर्णपणे उभी राहत नाही आणि तिथे मग कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आणि त्याच्यामुळे आम्ही वेळीच ते निदर्शनास आणल्यामुळे त्या ठिकाणी ते काम जे आहे ते थांबवलं गेलं. त्या ठिकाणी कारवाई केली गेली आणि तिथलेही नागरिक जे आहेत ते या जनसंवादमध्ये येऊन सांगून गेले की ते पूर्णच कारवाई करायला सांगा. त्यांनी जरी कारवाई केलेली असली तरी पूर्ण कारवाई झाली तर त्याचा निश्चितपणे तिथल्या नागरिकांना दिलासा मिळेल. असे विविध विषय जे आहेत ते आज देखील लोकांनी या ठिकाणी आणले होते आणि जो अडेल नडेल, जो अडचणीत आहे त्याला दिलासा देण्याचा, त्याला आधार देण्याचं काम या जनसंवाद उपक्रमामधनं आम्ही सगळी मंडळी, मी आणि माझे सर्व सहकारी हे यापुढे देखील करत राहणार. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.